एआयचं केंद्र बनण्याची अहिल्यानगरची क्षमता, आमदार संग्राम जगताप. नगरमधील ग्रामीण एआय समिट 2026ला मोठा प्रतिसाद. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच एआय हा आज परवलीचा शब्द बनला आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्र एआयनं व्यापलं आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून आपण मोठी क्रांती घडवू शकतो. विशेषतः भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये शेती करताना एआयचा वापर केल्यास मोठे बदल घडू शकतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा वर्गाला एआयच्या माध्यमातून शेती विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर ग्रामीण भागामध्ये सुबत्ता वाढण्यास मदत होईल. मेट्रो सिटीमध्ये सेंद्रिय कृषी उत्पादनांना मोठी मागणी असते. एआय तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीसाठी मदत करणारं ठरू शकतं. त्यामुळं शेती करून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. युवा वर्गासाठी एआय तंत्रज्ञान मोठी संधी आहे. अहिल्यानगरमध्ये होत असलेल्या ग्रामीण एआय समिटमुळे युवा वर्गाला भविष्यातील दिशा मिळेल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या बाबतीमधलं एक वेगळं आपलं काय मत आहे हे देखील आपल्या सर्वांसमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही कशाकरता हे सगळं आयोजित करण्यात आलं आहे. भंडारी साहेब देखील आपलं मनोगत व्यक्त करून या ठिकाणून पुढे कार्यक्रम करता गेलेले आहे. त्यांनी देखील ग्रामीण क्षेत्राशी ते विशेषतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्या कारणानं त्यांना दैनंदिन जीवनामध्ये रोज त्यांचं ग्रामीण क्षेत्राच्या लोकांशी त्यांचा संबंध कामाच्या निमित्ताने येत असतो. म्हणून त्यांनी देखील एक अत्यंत चांगल्या प्रकारे त्या बाबतीमधलं एक वेगळं मत ते मांडलेलं आहे की कशा पद्धतीने एआय आपल्या विरुद्ध नसून ए आपल्या बरोबर आहे ही एक भावना त्या बाबतीतलं एक वेगळं मत त्यांनी मांडलेलं आहे. खरं तर ज्या वेळेला समाजामध्ये जसं बेडेकर सरांनी सांगितलं की 90च्या दशकामध्ये ज्यावेळेला कॉम्प्युटर युग आलं तर बऱ्याच लोकांना एक भीती निर्माण झाली की आपल्या नोकऱ्या जायचं. मोबाईलची टेक्नॉलॉजी आली, बऱ्याच लोकांना वाटलं की आपल्या आता प्रपंचावरती संकट आलेलं आहे. तसं ज्यावेळेला नवीन काही क्रांती निर्माण होत असती त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भीती निर्माण होत असते. पण ज्यावेळेला एखादी क्रांती होत असती तर ती आव्हानात्मक रूप येईल, काही लोकांनी ती स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यावरती देखील आपलं काम केलं पाहिजे की त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करून घेता येईल. जसं आता कॉम्प्युटरचं ज्ञान ज्यावेळेला आपल्या भारत देशामध्ये आलं तर लोकांनी त्या कॉम्प्युटर क्षेत्राकडे आपण त्याच्यावर शिकलं पाहिजे आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा सोपस्कररित्या उपयोग करून घेता येईल याच्यावरती आपण शिक्षण ते अवगत करून ते आपल्या जीवनामध्ये कुठंतरी आपण ते कामी आणलं पाहिजे. तसं आता बऱ्याच लोकांना वाटलं हे एआयचं ग्रामीणचं काय त्याचं काय नातं आहे. तर टेक्नॉलॉजीचा उपयोग हा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये करू शकतो. आज परदेशामध्ये आपण जर गेलो, परदेशापेक्षा किंबहुना आपल्याच भारत देशामध्ये गेलो, जिल्हा बदलला की शेती बदलते किंवा जिल्ह्यात सुद्धा काही काही भागामध्ये काही काही तालुक्यामध्ये वेगवेगळं पीक येतं, त्याचंही वेगळेपण असतं. तिथल्या मातीचं असतं, तिथल्या पाण्याच्या परिस्थितीवर असेल, तिथल्या क्लायमेटवरती असेल, ह्या सगळ्या विषयावरती आपल्याला सातत्य ठेवून काम करावं लागतं. आणि हे सर्व करत असताना आपल्याला प्रत्येकाला आता रवींद्र पाल सिंग या ठिकाणी आहेत. आता महाराष्ट्रात आपण जर पाहिलं तर आपल्या जमिनी बऱ्यापैकी कुठेही गेलं तर थोडी जमीन खालीवर असते, आपली काही जमीन लेवलमध्ये नसते. पण पंजाबसारख्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जिथपर्यंत नजर जाईल तितकी जमीन एकाच लेवलमध्ये असते. म्हणजे आपण 500 एकर जरी आपली नजर जर गेली तिथं एकाच लेवलवर जमीन असते. आपल्याला तिथं फार जमिनीला लेवल करायला फार मशागत करावं लागत नाही. इथं आपल्या शेतीमध्ये एखादं पीक आलं तर आपलं ते पीक काढल्यानंतर आपल्याला परत ते पुन्हा जमीन लेवल करण्याकरता सुद्धा आपल्याला बऱ्याच लोकांना तिथं कष्ट करावं लागतं. मग ते ट्रॅक्टरच्या रूपानं असेल किंवा बैलांच्या माध्यमातून, बैलाच्या साहित्याच्या माध्यमातून हे आपल्याला सातत्याने करावं लागतं. म्हणून हे सगळं करत असताना आता नवीन युगामध्ये आपण पुढे चाललो, नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे आपण शेतीमध्ये त्याचा कसा उपयोग करता येईल हे देखील आपण बऱ्याच लोकांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपल्याला आपण पाहतो की आता एआय टेक्नॉलॉजीचा उपयोग शेतीमध्ये कसा होतो. काही उदाहरणं जर आपण ऐकायचं म्हटलं तर काही पीक असे असतात किंवा काही भाग असे आहेत की जिथं काही पेरलं तर रात्रीच्या वेळेला ते रानडुकरं येतात तर सगळं ते खराब करून टाकतात. पण आता नवीन टेक्नॉलॉजी अशी आली की त्याचा आता एक कॅमेरा आला आणि कॅमेराबरोबर तिथं जर काही मुवमेंट झाली तर तिथं मग तो पोलीसचा गाडीचा सायरन वाजतो, ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजतो, फायरिंगचा मोठ्या प्रमाणात आवाज येतो, मग ते रानडुकरं पळून जातं. मग त्याला काय म्हणू शकतो आपण, त्याला एआय टेक्नॉलॉजी म्हणू शकतो. म्हणून बऱ्याच शेतकरी वर्गाने आता ते कॅमेरे शेतीच्या परिसरामध्ये लावलेत की जिथं रात्रीच्या वेळेला टायमिंग सेट केला जातो त्या टायमिंगमध्ये जर काही मुवमेंट झाली तर तिथं कर्कश मोठ्या
प्रमाणामध्ये आवाज येतो आणि तिथं असणारा जो काही प्राणी असेल, मग तो रानडुकराच्या रूपात जरी असला तरी तो तिथं त्या शेतीच्या परिसरामध्ये येत नाही. याला टेक्नॉलॉजी उपयोग म्हणतो. पण ह्या बाबी आपण बऱ्याच लोकांनी त्या पुढं अंमलात आणणं गरजेचं आहे. आज आपण जर मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये गेलो, मेट्रो सिटीजमध्ये गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेला तिथं आवश्यकता लोकांची काय याच्यावर सुद्धा शेतकरी वर्ग काम करू शकतो. कारण आपण पाहतो तिथं आता ऑर्गॅनिक फूडच्या बाबतीमध्ये अनेक लोक जागृत झाले. अरे आजार एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेत की शेतीच्या बाबतीमधल्या जमिनी ज्यावेळेला एखादं पेस्टिसाईड आपण वापरतो, म्हणजे ज्याला आपण खत म्हणतो, ते केमिकलयुक्त जेव्हा खत वापरतो तर त्याची उत्पादन क्षमता देखील आता शेतीची त्या मातीची कमी होत चाललेली आहे. म्हणून ते न करता तिथं लोक आता प्रेफर करतात की ऑर्गॅनिक फूड आपल्याला कसं आणता येईल, किंवा तिथं आपल्याला मग ऑर्गॅनिक भाजीपाला असेल, ऑर्गॅनिक फळं असतील, हे जर असेल त्याची किंमत दुपटीने असते. मग ह्या बाबतीमध्ये आपल्याला काय काम करायचं आहे शेतकऱ्यांना, ह्याचा देखील उपयोग आपल्याला खरं तर आपल्याला पुढच्या काळामध्ये AIच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतो. आज परदेशामध्ये आपण गेलो, मोठं क्षेत्र जसं मी पंजाबचं सांगितलं, एका शेतकऱ्याकडे 200-200 एकर क्षेत्र असतं आणि सलगता असते जमिनीची. आता फॉरेन कंट्रीजमध्ये आपण गेलो, आपल्याकडे आपण पाहतो डाळिंबाची बाग असली, थोडं आभाळ आलं का त्याला फवारणी करावं लागते, कारण डाळिंब खराब होऊ नये, डाळिंबाचं पीक खराब होऊ नये. पण ह्या बाबतीमध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये जेव्हा 400, 500 एकर शेती असते, तर तिथं मात्र AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज काही ड्रोन तयार केले गेले आहेत, त्याच्या माध्यमातून ते फवारणी करून घेतात. पण आपल्याला मात्र आजही स्वतः त्या शेतकऱ्याला त्या ट्रॅक्टरमध्ये बसून ते फवारणीचं यंत्र मागं लावून त्याला स्वतः काही आबाळ आलं तर त्याच्यावरती फवारणी करावी लागते. पण हे सगळं उपयोग हा शेतीमध्ये कसा करता येईल याच्या माध्यमातून आता खरं तर आपल्याला नितीनजींनी पुढाकार घेतलेला आहे. आणि नवीन पिढी, आता नवीन पिढी आपण पाहतो की बरीच पिढी आता शेती करत नाही, पण शेतीच्या बाबतीमध्ये चांगली क्रांती जर आपण उभा केली, कमी आपल्या कुटुंबात बरेच लोक आता आजही आम्ही पाहतो काही ग्रामीण भागामध्ये एखाद्या मोठं कुटुंब असतं, पण ते संपूर्ण कुटुंब म्हणजे अगदी त्या कुटुंबातल्या महिलासुद्धा शेतीमध्ये स्वतः कार्यरत असतात. केरळसारख्या राज्यामध्ये आपण जर गेलो तर केरळमध्ये आजही पहा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं महिला आपल्याला शेती करत असताना पाहायला मिळतात आणि त्या स्वतः शेती करतात. पण तिथं एवढे नियमसुद्धा ते पाळतात की तिथं हेल्मेटच्या बाबतीत जर सक्तीचा म्हणजे कायदा आहे, तर तिथं महिला शेती करणाऱ्या महिलासुद्धा ते हेल्मेट घातल्याशिवाय तुम्हाला सांगतो त्या गाडी 2 व्हीलरवरती त्या बसत नाही, पण स्वतः सगळ्या शेती करतात. म्हणजे हे सगळं वेगळेपण हे टेक्नॉलॉजीचं आहे, ते आपण कसा उपयोग करू शकतो हे आपल्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे पुढच्या काळात देखील आता नगरच्या आजूबाजूला जेवढे खरं तर उदमले साहेब जेवढे महाविद्यालय आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये 10-20 किलोमीटरच्या अंतरावरती, तर त्या ठिकाणी सगळा ग्रामीण भागातला युवा वर्ग शिक्षणाकरता आलेला असतो. मग त्या युवा वर्गाला या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण जरी कुठलंही ज्ञान अवगत केलं, चांगलं शिक्षण जरी घेतलं, तर याच्या माध्यमातून कुठंतरी आपण शेती देखील कुठंतरी चांगल्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकते. आणि त्या माध्यमातून आपण जर शेती केली तर आपलं नाव, कारण आज आपण पाहतो की ज्या वेळेला कृषी खात्याकडनं मग देश पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवरती असेल, ज्यावेळेस पुरस्कार दिले जातात तर ते पुरस्काराचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं की कमी उत्पादनामध्ये त्यांनी घेतलेलं, कमी क्षेत्रामध्ये घेतलेलं जास्त उत्पादन, किंवा बिना कुठल्याही खताचं म्हणजे कुठलं ऑर्गॅनिक खतच ते वापरतात, म्हणजे कुठल्याही केमिकलचं किंवा कुठलंही खत न वापरता त्यांनी केलेली शेती, त्याचे प्रोडक्ट्स, किंवा कुठलं एखादं नवीन बी तयार केलं, एखादं कांद्याचं बी तयार केलं असेल, एखाद्या वेगळ्या कशाचं आंब्याच्या फळाचं बी तयार केलं असेल, म्हणजे ह्या सगळ्या बाबतीमधलं काम, एवढी मोठी क्रांती, जसं आपल्याकडं आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच एवढं मोठं महात्मा फुले कृषी विद्यापीठ उभं राहिलेलं आहे की जिथं बरीचशी आज राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर असणारी लोकंसुद्धा इथून म्हणजे या विद्यापीठातनं शिक्षण घेऊन बाहेर गेलेली आहेत. पण हे सगळं आपल्याकडं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं, पण आपल्याकडे जे जवळ असतं ते कधी आपण पाहत नाही, पण दुसरीकडचं लांबचं आपण पाहत बसतो. बरीच लोक आपल्या इकडचं काही इतिहास माहीत नसतो, पण जगाच्या पाठीवरती इतिहास संशोधन करायला जातात, अभ्यास करायला जातात. तसं आपल्या परिसरामध्ये काय आहे, काय केलं पाहिजे याच्यावर देखील आपण कुठेतरी काम करणं गरजेचं असतं. तसं उदमले साहेब आज आपण पुढाकार घेतला आहे, कुठेतरी आज नगरच्या बाजूला असणारी कुठेतरी ही सगळी वेगळी क्षेत्रातली मंडळी एकत्र आणणं, त्यांना कुठेतरी शेतीच्या बाबतीमधलं नवीन ज्ञान देणं, याचा उपयोग आपण त्या बाबतीमध्ये कसा करू शकतो, ही सगळी आज माहिती आणि चर्चा आज तुमच्या माध्यमातून तुम्ही घडून आणलेली आहे. बरेच लोक तुम्ही जर सांगितलं प्रास्ताविकमध्ये तुम्हाला म्हटले असतील की याचं काय होणार आहे. आता तसं करायचं नाही म्हटलं तर एखाद्या व्यक्तीला आपण किती शिकवलं
त्याने जर आता पेपरला किती चांगले क्लासेस लावले आणि त्याला परीक्षा लावली, त्याला लिहायचंच नाही ठरवलं, त्याला कोणीच काय करू शकत नाही. पण ज्याला करायचं असेल त्याला कुठला क्लास जरी लावला नाही तर तो पैकीच्या पैकी मार्क त्या कॉलेजमध्ये त्याच्या मार्कशीटमध्ये पाहायला मिळतात. आणि तसं तुम्ही प्रयत्न केला आहे की आपल्याला ह्या चांगल्या पद्धतीने ही पुढची पिढी ह्या कृषी क्षेत्रामध्ये घडवायची असेल तर याला कुठेतरी यायची जोड ही आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता आज तुम्ही या सगळ्या मान्यवरांना बोलवलेलं आहे, त्या माध्यमातून ते आपल्याला मार्गदर्शन देखील करणार आहे. त्यामुळे शेती हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण भारत देशाची ओळख, भारत भूमीची ओळख जगामध्ये जर काही असेल तर ती कृषीप्रधान देश म्हणून आहे. आणि ती टिकवण्याकरता ती उद्याच्या काळामध्ये जसं काही स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी होत्या की आपल्याला कुठंतरी धान्य हे आपल्या भूमीत एवढं उत्पादन नव्हतं की जेवढ्याकडे आपली लोकसंख्या होती. पण नंतरच्या काळामध्ये एवढी आव्हानं आपल्या भारत भूमीतल्या लोकांनी स्वीकारली आणि त्याच्यावर एवढं उत्पादन निर्माण केलं की आज आपण म्हणजे आयात करण्यापेक्षा आज निर्यात करतोय. म्हणजे हे आपल्या भारत देशाचं वेगळेपण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर ते निश्चित रूपानं ते काम करू शकतात. तसं आजही चालू आहे. ग्रामीण भागामध्ये आपण जर गेलो तर आज बरीच लोक या बाबतीमध्ये टेक्नॉलॉजी येण्यापूर्वीपासून काम करतात. कारण आपण पाहतो की आजही आपल्या महाराष्ट्रातल्या एखाद्या कानाकोपऱ्यात आपण जर गेलो तर आज जसं एखाद्या घरात एखादं स्विच जर खराब झालं तर आपण हात लावत नाही, आपण वायरमॅनला बोलवतो. ते योग्य पण आहे. पण ग्रामीण भागात आपण जर गेलो, जर मोटर खराब झाली तर तुम्हाला सांगतो ते कुठल्याच वायरमॅनला बोलत नाही. तेच त्याचं सगळं करणार, तेच उघडणार, त्याच्याकडे सगळे यंत्रणा असतात. ट्रॅक्टर त्याचा बंद पडला तर ते कुठल्याही फिटरकडे जात नाही. आपल्याकडे टू व्हीलर सुद्धा तुम्हाला सांगतो बंद पडली तर आपण कुठलाही व्यक्ती आपण चालूच करू शकत नाही. पण ते ट्रॅक्टर स्वतः तुम्हाला सांगतो तो शेतकरी चालू करतो. एक टायर पंक्चर होतं काढून ठेवतो, 3 चाकाचं ट्रॅक्टर चालवतो. हे सगळं करण्याचं काम हे फक्त शेतकरीच करू शकतो. आणि ती कला त्याच्यामध्ये असते, त्या कारण त्याला माहिती की आपल्याला ती शेती करायची. नितीन उदमले फाउंडेशनच्या वतीनं आयोजित ग्रामीण AI समिट 2026चं उद्घाटन माऊली सभागृहामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झालं. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, कृषी विपणन संचालक शरद झरे, द डेटा टेक लॅब्सचे संस्थापक डॉक्टर अमित आंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्राध्यापक भानुदास बेरड आणि अभय अगरकर आदी उपस्थित होते. तसंच समिटमधील वक्ते रवींद्र पाल सिंग, डॉक्टर स्मिता काळे, अमित सिंग, डॉक्टर रिधिमा दुआ, दादासाहेब भगत, डॉक्टर निरंजन देशमुख, सुखदेव जमदाडे आणि मकरंद जोशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये आयोजक नितीन उदमले म्हणाले की AI भारताचं भविष्य घडवत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याची AI आणि स्टार्टअप क्षेत्रामध्ये देशाच्या नकाशावर ठळकपणे उदयास येण्याची क्षमता आहे. भविष्याचा वेध घेऊन नगरच्या ग्रामीण भागामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हे समिट आयोजित करण्यात आले. या माध्यमातून मिळणारं तज्ज्ञाचं मार्गदर्शन युवा वर्गाला नवीन दिशा देणारं ठरेल. ग्रामीण भागात बचत गटातील महिला, ग्रामीण कारागीर, शेतकरी यांना तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनाचं ग्लोबल मार्केटिंग आणि ब्रँडिंग करता येईल. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास निश्चितच मदत होईल. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे म्हणाले की एलन मस्क यांनी काही वर्षापूर्वी सांगितलं की भविष्यात जवळपास सर्वच कामं AI तंत्रज्ञान करणार असून मनुष्याला फक्त आवडेल ते काम करता येईल. इतका मोठा बदल भविष्यात होऊ शकतो. AIमुळं कुणाच्याच नोकरीची हमी राहणार नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता रोबोटिक सर्जरी होत आहे. अगदी नगरमध्येही हे तंत्रज्ञान आलं आहे. वकिलांचं कामही आता AI करत आहे. पोलीस दलातही AIनं प्रवेश केला असून गुन्ह्याचा तपास अधिक गतिमान होतोय. हे सर्व बदल पाहता नव्या पिढीनं हे तंत्रज्ञान अवगत करून नवीन करिअरसाठी सज्ज झालं पाहिजे. उपक्रम आज या ठिकाणी होतो आहे. ग्रामीण AI समिट आज हा एक परावलीचा शब्द बनलेला आहे. एक काही दिवसापूर्वी असा एक शब्द प्रयोग केला गेला होता, वर्क फ्री फ्युचर. तुम्ही ऐकला होता का समोर बसलेल्यापैकी? वर्क फ्री फ्युचर. अरे, इलॉन मस्कने असं म्हटलं होतं, आता आठवलं? फार असं शॉकिंग स्टेटमेंट होतं, पण त्याच्यामध्ये तथ्य फार होतं. इलॉन मस्कचं म्हणणं आहे की पुढच्या 10 ते 15 वर्षांनी आपण अशी एक परिस्थिती येणार आहे की त्यावेळी माणसाला काम करण्याची गरज पडणार नाही. आज आपण म्हणतो ना की एक बोलीभाषेमध्ये माणूस हा काम पोटासाठी करतो, आणि त्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्याला छेद देऊन
एक अशी स्थिती जगात येणार आहे की जेव्हा माणसाला काम करण्याची गरजच राहणार नाही, मग माणूस काम करेल का? तर करेल, पण ती त्याची चॉईस असेल. त्याला वाटलं आपल्याला आवड आहे, चला आता आपण ह्याच्यात काम करू, पण त्याला गरज नाही. म्हणजे ज्यांना करायची, म्हणजे त्यांना ज्यांना करायची समजा म्हणजे वाटलं नाही मला करायचंच नाही, तर त्याला काम न करताही त्याला जगता येईल अशी एक स्थिती निर्माण होणार आहे. आणि ही स्थिती का निर्माण होणार आहे? तेव्हा रोबोटिक्स असेल किंवा AI चा विकास या लेवलला गेलेला असेल की आज आपण ज्या गोष्टी करतोय त्या जवळजवळ सगळ्या AI करेल, आणि मग माणूस काय करणार? हाच प्रश्न निर्माण झाला. आणि तेव्हा इलॉन म्हणाला की त्यावेळी माणूस फक्त आपले छंद, आपल्या आवडी, मग त्याला खेळायला आवडतं तर तो खेळत राहील, त्याला पुस्तकं आवडतात पुस्तकं वाचेल, त्याला लोळायला आवडतं तो लोळत राहील तासन तास. किंवा आता आपण अनेक खूप वेळ त्या सोशल मीडियावरती जे आपण बिझी राहतो आहोत, त्यावेळी आणखी राहू कदाचित. तर खरंच तशी परिस्थिती येईल का? तर हे जे या ठिकाणी एक्सपर्ट्स बसलेत ते मला वाटतंय की याच्यामध्ये आणखी तुम्हाला सांगतील. आपण जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो, आता समजा माझं वय 50 वर्ष आहे, माझी 10वी साधारणतः 92ला झाली. आणि 10वीत असताना आपल्याला जेव्हा आपले घरातले नातेवाईक मित्र ह्याच्याविषयी विचारतात की पुढं करिअर काय करणार, तेव्हा पुढच्या मंडळींनी काय केलेलं आहे त्याचा एक असं आपल्यासाठी एक गाईडलाईन असायचं की हा या मार्गाने गेला, यशस्वी झाला, स्थिर स्थावर झाला, अशा पद्धतीच्या एक व्याख्या असायच्या आणि त्या मार्गाने आपण चालायचो. त्या गोष्टींना इतका छेद देत गेला की सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट बदलत गेल्या. आज ज्याला आपण ब्लूमिंग करिअर म्हणतो, कदाचित ते 2 वर्षांनी नसणार आहे. आणि म्हणून आज याच्याबद्दल फार कमी लोक बोलतात बघा की तू पुढं काय करणार आहे, तू 5 वर्षांनी काय करणार. अरे उद्या काय, आज जे करणार ते उद्या चालणार आहे का? ते कदाचित ॲब्सोल्यूट असेल, आउटडेटेड असेल. आणि म्हणून उद्याचं जग कसं असेल, आज सुद्धा बऱ्याचशा मला असं वाटतं की जे डीम्ड युनिव्हर्सिटी असतील किंवा जे विशेषतः इंजिनिअरिंगच्या ज्या काही स्ट्रीम्स असतील त्यांच्या पुढे हाच मोठा प्रश्न असेल की AI चा प्रवास नेमका कुठंपर्यंत घेऊन जाणार आहे. आणखी एक फार मोठा प्रश्न विचारला जातो, पुढं भविष्यात कुणाकुणाच्या नोकऱ्या जाणार आहेत. ज्याची नोकरी सेफ आहे त्याला वाटतं की माझी तर जाणार नाही, बहुतेक तुझी नोकरी जाणार आहे. पण आता कुणाचीच नोकरी सेफ नाही. आता तुम्ही मुंबई पुणे जाऊ द्या, अहिल्यानगरमध्ये रोबोटिक्स चे या ठिकाणी रोबोट जो आहे तो ऑपरेशन करायला लागलेला ऑलरेडी आहे. तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, जे पूर्वी डॉक्टर काम करत होते ते, आणि आणखी प्रिसाइजली डॉक्टरचे तर किमान हात थरथर कापतील, रोबोटचे नाही. एक डॉक्टर जर समजा एक कॅटरॅक्टचे जर ऑपरेशन दिवसभरात 5 करत असेल, एक रोबोट 100 करेल. पूर्वी जे लॉयर्स होते त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं काम काय होतं माहिती आहे? ती केस समजून घेणं, त्याला ऑर्गनाईज करणं, त्याला प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये त्यांनी ब्रीफ बनवणं आणि मग प्रेझेंट करणं. तर हे सगळं जे होतं ना ते 90% काम हे होतं की ती केस बनवणं. आता ती 1 मिनिटाच्या आत AI बनवतोय. AI ला आपण जुने जजमेंट दिले ना, किती 1000 जजमेंट्स तो 5 सेकंदात वाचतो. आणि त्याच्यामध्ये काय काय, कुठल्या जजमेंटमध्ये काय चूक झाली, काय हे झाला, हे सगळ्या गोष्टी येतात. आमच्याकडे पण लॉ एन्फोर्समेंटमध्ये म्हणजे थोडक्यात पोलीस डिपार्टमेंटमध्ये AI चे प्रयोग सुरू झालेत. म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता काय की जस्ट त्याचा चंचू प्रवेश आहे, पण त्याला जास्त वेळ लागणार नाही. पूर्वी तुम्ही ऐकलं असेल की कुणी पोलीस ठाण्यामध्ये FIR द्यायला गेला तर त्याला 4 तास लागले, 5 तास लागले, है ना.
की तो बसतोय, मग लिहितोय, मग तो त्याच्यामध्ये तो तिथला आमचा जो कोण ठाणे अंमलदार आहे तो म्हणजे त्याच्या तो कायदेशीर याच्यामध्ये लिहून काढतोय, मग तो अपलोड होणार, मग सबमिट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्हीच एक प्रेझेंटेशन स्टेट गव्हर्नमेंटला दिलेलं आहे. आता परवाच प्रेझेंटेशन झालं अहिल्यानगर पोलिसनी. एक ड्युएल नावाची कंपनी विरेश आणि ते आम्हाला मदत करतायत. तर आम्ही एक प्रेझेंटेशन काय दिला की FIR नोंदणी किती सोपी व्हावी. तर एकदम ग्रामीण भागातून, म्हणजे अगदी असं समजून चला की अकोले तालुक्यातून एखादी आदिवासी महिला आलेली आहे की जिला FIR कसा नोंदवायचा काहीच माहीत नाही आणि ती पोलीस ठाण्यातून बसलेली आहे. तिच्या पुढे एक माईक असेल आणि तिला आम्ही फक्त सांगतो, तू तुझ्या भाषेमध्ये तुला जे सांगायचंय तू ते बडबड कर, तुला जशी पाहिजे, तुला कोणी थांबवणार नाही. ती 10 मिनिटं बडबड करेल. त्यात काय काय होईल, त्याच्यामध्ये इमोशन्स असतील, त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी असतील, डुप्लिकेशन असेल, जी गोष्ट FIR मध्ये नाही पाहिजे ते पण असेल, आणि असे 10-15 मिनिटाची एक ऑडिओ क्लिप असेल. तिला एकदा सांगितलं की झालं तुझं सांगून, हो झालं. मग आम्ही एक क्लिक केला की ती व्हॉइस जी आमच्याकडे क्लिप असेल त्याची ट्रान्सक्रिप्ट आम्हाला रेडीमेड मिळेल. आम्ही दुसरी क्लिक केली की आम्हाला कायदेशीर भाषा, म्हणजे आमच्या भाषेमधली जी FIR असते, म्हणजे जे म्हणतो ना मी डॅश 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 इथं येऊन पोलीस ठाण्यामध्ये येऊन सांगतो की, त्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये डुप्लिकेशन जे असेल ते ऑटोमॅटिक वीड आउट होईल. अगदी कायदेशीर भाषेमध्ये असेल. आणि सगळ्यात शेवटी AI स्वतःच जेवढे पण कायदे अस्तित्वात आहेत त्या सगळ्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये घुसळलेतून प्रॉपर त्याचे जे सेक्शन्स बाहेर काढेल आणि तो सगळ्यात शेवटी देईल की हे सेक्शन्स आहेत. आणखी एक क्लिक केला की त्या FIR ची कॉपी येईल. म्हणजे किती, एक 3 मिनिटामध्ये तिनं फक्त तिच्या भाषेमध्ये बडबड केली आणि ती FIR ची कॉपी जी अपलोड होईल आणि ती तिला दिली जाईल. हे AI आहे. आता याच्या पुढं, आता इथं ही तर FIR झाली. आता आमचा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर काय करतो, तर ते FIR च्या आधारावरती जागेवरती जाऊन पंचनामा करणार, मग एक प्लॅन ऑफ इन्व्हेस्टिगेशन बनवणार, मग कुठले कुठले एव्हिडन्सेस मिळू शकतात, त्या एव्हिडन्सेसची म्हणजे ती ही असेल, आपण म्हणतो की कुठला किती पॉवरफुल एव्हिडन्स आहे, तर त्याचा असं एक असेसमेंट असतो, ते करेल. हे सगळं जे मॅन्युअली तो करतो ना, ते फार म्हणजे टेडियस जॉब आहे. आता AI टूल असं एक निर्माण झालं, म्हणजे ऑलरेडी आमच्याकडे आम्ही जे प्रेझेंटेशन केलं ना ते ऑलरेडी तयार आहे. आता ही जी आम्हाला जी ह्या महिलेनं जी दिलेली तक्रार आहे की तिनं सांगितलं की मी अशी बसलेली असताना 2-3 जण आले, मला मारहाण केलं, माझ्या कानातलं हे जे काढून असं मारहाण केली, हे केलं, या शस्त्रानं मारलं आणि मोटरसायकल आणली होती, पळून गेले आणि ते पळून जाताना या माणसाने बघितला. ही FIR आम्ही त्या सिस्टममध्ये, म्हणजे जे मगाशी तो सांगण्यात आला की लार्ज लँग्वेज मॉडेल आहे, तर त्याच्यामध्ये तो टाकला की ते विदिन सेकंड्स एक आम्हाला प्लॅन देईल, प्लॅन ऑफ इन्व्हेस्टिगेशन. IOनी डोकं लावायचंच नाही की यात काय काय करायचं आहे, पंचनामा करायचा आहे, पंचनामा करायचा आहे, कसा करायचा आहे, नंतर तो कुणाकुणाचे स्टेटमेंट्स घ्यायचे आहेत, काय करायचे आहे, महिलेचे मेडिकल चेकअप करायचे आहे, हे करायचे, ते करायचे, तो सगळा आम्ही डिटेल्स जे आहे, तर तो आता तिथला जेव्हा त्या घराच्या जवळ जाऊन एक पूर्ण 360 डिग्री त्या घराची आम्ही जर एक फक्त व्हिडिओ एक काढला, त्याला अपलोड केला की आमच्या पंचनामा ऑटोमॅटिक रेडी. आणि ज्याचं स्टेटमेंट घ्यायचंय त्या स्टेटमेंटचं टेम्पलेट पण येणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये चुकणार काय नाही. म्हणजे बऱ्याच वेळा होतं ना की स्टेटमेंटमध्ये काही गोष्टी चुकीच्या घेतल्या जातात, काही गोष्टी राहून जातात. तर हे AI आहे. ग्रामीण AI समिट या गोष्टीला चालना देणारं ठरेल. दिवसभर चाललेल्या समिटमध्ये ग्रामीण AI डिजिटल समावेशनातून बुद्धिमान सक्षमीकरणाकडे, AIचा नैतिक वापर, डेटा सुरक्षा आणि जबाबदार तंत्रज्ञान, औद्योगिक क्रांतीतील AI आणि संधी, AIच्या माध्यमातून नवीन व्यवसाय संधी,
फिल्म मेकिंग, जाहिरात आणि सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये AI, आरोग्य क्षेत्रातील AIचा वापर, AIच्या वापरातून फायदेशीर स्टार्टअप्स आणि ग्रामीण रोजगार, AI आणि कृषी अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी प्रभावी मार्गदर्शन केलं. समिटला जिल्ह्यातील युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. या समिटसाठी विठ्ठल लांडगे, हर्षल आगळे, संजय आडोळे, विनीत जामगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले होते. घेतोय आणि आपल्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपुढे एक उदाहरण ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे की एक खेड्यागावातून आलेला हा युवक याने शार्क टँकमधून 1 कोटी रुपये अमन गुप्ता साहेबांनी यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. उद्याच्या काळामध्ये अशाच पद्धतीचे अनेक युवक, आष्टी म्हणजे आपला शेजारचा तालुका आहे, खरं तर आष्टीचा संबंध नगरशी जास्त आहे, त्यामुळे त्यांना आरडी नगरकर म्हणायला काही हरकत नाही, असे दादासाहेब या ठिकाणी आहेत. त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. डॉक्टर निरंजनजी देशमुख आहेत, अमित सिंगजी आहेत. मला वाटतं उरीच्या हल्ल्यामध्ये ज्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर उपयोग देशाला झाला असे अमित सिंगजी या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. सुखदेवजी जमदारे साहेब आमचे कृषी मित्र आहेत. मित्रो आहे की आपल्याला ह्या विषयामध्ये एक चर्चा या निमित्ताने घडून आणायची आहे. मी भैयांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही पत्रिका घेऊन मी काही मंडळींना भेटलो तर एक सर्वसाधारण प्रतिक्रिया अशी होती की ही काय भानगड आहे. दुसरी प्रतिक्रिया अशी होती की तुमचा काय संबंध आहे, आणि तिसरी प्रतिक्रिया अशी होती की यांनी काय होत असतं. या नगरमधल्या या 3 स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत. तर मित्रो, आपल्याला माहिती आहे, माझ्या आधीच्याही बेडेकर सरांनी सांगितलं की AI हे पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचं आयुष्य व्यापून टाकणार आहे, आणि मग दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून आणखी कुठंतरी असा प्रवास करत करत AI आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचेल. त्यावेळेला आपण अहिल्यानगरकर मात्र आपण कुठं असू, हा प्रश्न मी अमित सरांना विचारला की आम्ही या सगळ्या तुमच्या प्रक्रियेत कुठं आहोत. त्यावेळेस अमित सरांनी मला असं सांगितलं की चल तेरे आप एक कार्यक्रम करते. आणि सर्व ही जी PhD होल्डर मंडळी या ठिकाणी उपलब्ध झालीत ही अमित सरांची देण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या कार्यक्रमाचं आउटपुट काय आहे, तर आम्ही 2 प्रकारे सर याचं आउटपुट पाहतो. सगळ्यात पहिली गोष्ट की AI ग्रामीण AI समिट अशी चर्चा या जिल्ह्यामध्ये घडल्यानंतर जे काही AI या विषयाकडे लोकांचं लक्ष वेधलं जाणार आहे, हा एक पार्ट आहे. दुसरा महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये असा आहे की आज जे माझ्या खेड्यागावातली एखादी स्वयंसेवा सहाय्यता गटाची महिला आहे, ती एखादं चांगलं प्रॉडक्ट बनवते, तिलाही असं वाटतं की मला ग्लोबल व्यासपीठ या ठिकाणी मिळालं पाहिजे, परंतु मग कुठंतरी तिला ॲमेझॉनवर जायचं आहे, फ्लिपकार्टवर जायचं आहे किंवा आणखी कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे. ती प्रक्रिया कॉम्प्लिकेटेड आहे, तिला त्याच्यासाठी एक तांत्रिक मदतीची गरज पडते. पण जर AI मला त्या माझ्या भगिनीला जर अतिशय सोप्या पद्धतीने तिच्या स्वतःच्या मोबाईलवरून जर जागतिक बाजारपेठ मिळवून देणार असेल तर त्या ठिकाणी AI ला घेऊन जाण्याची आमची इच्छा आहे. आणि म्हणून आम्हाला अहिल्यानगरमध्ये AI ची चर्चा होईल. एखादा आमचा जामखेडमधला कारागीर जर त्याचं काही लाकडाच्या वस्तू बनवत असेल, काठवट बनवत असेल किंवा दगडाच्या वस्तू बनवत असेल, तर त्याने पुण्या मुंबईकडे तोंड करून बसण्याची गरज नाही की कधी तुम्ही आम्हाला शिकवाल, कधी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्याल आणि आम्ही कधी जगापर्यंत जाऊ ना. अहिल्यानगरमधूनच आपल्याला ह्या गोष्टी करता येतील का. आमच्या अनेक कृषी पदवीधर अथवा शेतकरी बंधू हे कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये आहेत. त्यांनाही वाटतं की आमचं प्रॉडक्ट हे कुठंतरी ग्लोबल व्यासपीठावरती गेलं पाहिजे. मला अमित आंद्रे सर अशी गोष्ट करून पाहिजे की ह्या सगळ्या आमच्या खेड्यातल्या लोकांना ग्लोबली घेऊन जाण्याचं काम हे जर तुम्ही आम्हाला करून देऊ शकलात तर हे आजच्या कार्यक्रमाचं कुठंतरी 1% फलित झाला असं मला वाटेल. मित्रो, आपण या सगळ्या मार्केटिंग ब्रँडिंगमध्ये ह्या AIच्या एक वाक्य वाचलं असेल की डिजिटल इंडिया टू इंटेलिजंट इंडिया. डिजिटल आपण झालो आहोत, त्याच्यामध्ये आपण खूप चांगलं काम करतो आहोत. आता इंटेलिजंट होण्याची गरज आहे आणि म्हणून आमच्या भागाला प्राधान्याने इंटेलिजंट करण्याची जबाबदारी ही अमित आंद्रे सर आपली आहे असं मला वाटतं. आपण जर व्यासपीठाकडे लक्ष घातलं दिलं भैयाजी तर आम्ही सगळे ॲग्रीची माणसं आहोत, आम्ही नॉन टेक्निकल माणसं आहोत. म्हणजे व्यासपीठ जर पाहिलं आपण तर एकतरी ॲग्रीवाले येत नाही तर ॲग्रीशी ॲग्री असणारी मंडळी सगळी व्यासपीठावर आहेत. तर म्हणून मी आंद्रे सरांना विनंती करेन. दुसरा एक उद्देश असा आहे की अजून 2 वर्षांनी 1 वर्षांनी जर या समोर बसलेल्या किंवा आपण लाईव्ह आहोत याच्यापैकी जर एखाद्या विद्यार्थ्यांनी असं म्हटलं की अमुक एक AI समिट त्यावेळेस झाला होता आणि त्याच्यातनं आम्हाला एक छोटीशी प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेच्या आधारे आम्ही आज एक आमचं छोटंसं किंवा जे उद्या ग्लोबल जाऊ शकतं असं स्टार्टअप आम्ही निर्माण करतो आहोत, तर आम्हाला असं वाटेल की आमचा छोटासा प्रयत्न निश्चितपणे उपयोगी झालेला आहे. या निमित्ताने फक्त एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो.
माझं स्वतःचं एक भैयाचे असं स्वप्न आहे की अहिल्यानगर काय पुण्यापासून आपण खूप लांब नाही, मुंबईपासून लांब नाही, इथं सुद्धा एक स्टार्टअप आणि एआयची एक इकोसिस्टम विकसित झाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय या गोष्टी तितक्याशा सहज साध्य होत नाहीत. आपल्याला या कार्यक्रमाला बोलवण्यामागं तोही आमचा एक स्वार्थ आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये ह्या तांत्रिक विषयांना प्रायोरिटाईज करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आमचं स्वतःचं एक फिल्मीटेल नावाने एक OTT प्लॅटफॉर्म अजून 8-15 दिवसामध्ये लॉन्च होईल. तो अहिल्यानगरमधून आपण ते ऑपरेट करणार एक स्टार्टअप असणार आहे. अजून 1-2 महिन्याने आपण एक ऑनलाईन फार्माचं एक स्टार्टअप या ठिकाणी करतो आहे. त्या अहिल्यानगरला स्टार्टअपच्या मॅपवरती आणण्याचा आमचा जो छोटासा प्रयत्न आहे त्याची आपण एक छोटीशी सुरुवात असं या समिटकडे आपण बघूयात. अगदी तळागाळातील छोट्या छोट्या शैक्षणिक असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, इव्हन आपल्याला राशन किंवा राशन पुरवठा आपण ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी छोट्या छोट्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी एआयचं टूल किती परिणामकारक आहे. 4-8 दिवसापूर्वीच म्हणण्यापेक्षा दर आठवड्यामध्ये ज्यावेळेस मंत्रालयामध्ये मिटिंगा होतात त्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक खात्यामध्ये एआयच्या टूलचा प्रभावीपणे वापर आणि सक्षमपणे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून वारंवार त्या ठिकाणी पाठपुरावा चालू असतो. आपल्या सर्वांना विदित आहे, ज्ञात आहे. मी माझ्या खात्यापुरतं जर बोलेल तर भैयाजी, मी आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला सचिव म्हणून तिथे काम करत असताना आपल्या भागातून, महाराष्ट्रातून, विदर्भातून, मराठवाड्यामधून त्या ठिकाणी भाजीपाला, पेरिशेबल कमोडिटी असेल, अन्नधान्याचा पुरवठा होत असेल. पूर्वीच्या काळामध्ये जसं मोठमोठ्या लॉरीज किंवा मोठमोठ्या ट्रान्सपोर्टने आपण त्या ठिकाणी जात होतो, पण आज परिस्थिती जर बघितली आपण तर ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ज्याला मार्केटिंग म्हणू आपण सर्व क्षेत्रामधलं, जसं नितीनजीने सांगितलं की जामखेडचा एखादा कारागीर असेल, एखादा श्रीरामपूरचा कोणी असेल, अकोले भागातला आमचा आदिवासी बांधवाचं काही कामकाज असेल, ह्या सर्वांना जर आपल्याला एकमेकाशी जोडायचं असेल तर एआय सारखं टूल किंवा प्रभावी माध्यम आपल्याला दुसरं कुठलं उपलब्ध होणार नाही. आणि याचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अविभाज्य भाग म्हणून आपल्याला या पुढच्या भविष्यामध्ये अंगीकरण फार गरजेचं झालेलं आहे. हे सर्व करत असताना ॲग्रिकल्चर मार्केटिंगचा जर आपण विषय बघितला तर भारतीय अर्थव्यवस्था तशी बघितलं तर कृषीप्रधान म्हटलं गेलेलं आहे. खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्याला, खेड्यापाड्यातील छोटे छोटे काम करणाऱ्या माणसाला आज जर आपल्याला त्या ठिकाणी साधं खताचे इनपुट घ्यायचं असेल आणि झालेला प्रोड्यूस कंझ्युमरपर्यंत पोहोचवायचा असेल तर अशा ठिकाणी आपल्याला ह्या एआयच्या माध्यमातून का आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा जे टूल्स वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलप झालेले आहेत. केंद्र शासनाने देखील त्या ठिकाणी 2026मध्ये एक इंडियन एआय समिट म्हणून ते ऑर्गनाईज केलेली आहे. तर भारत विस्तार त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपल्याला ह्या भविष्यामध्ये केवळ कॉम्प्युटरायझेशन किंवा केवळ हार्डवेअर किंवा केवळ याच्यावरती कामकाजावर अवलंबून न राहता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जे टूल्स निर्माण होणार आहेत त्या टूल्सचा प्रभावीपणे वापर करणं गरजेचं आहे. जिथं आता एआय नाही, जिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, आपण मोबाईल घेतो, मोबाईलमध्ये स्पेलिंग काहीतरी टाईप करतो, तो ऑटो स्पेल चेक करतो, ऑटो स्पेलिंग तुमचे करेक्ट करतो. ऑलरेडी एआय तुमच्या दारात येऊन पोहोचला आहे. तुम्ही एखादं काहीतरी टाईप करता, एखादा पॅराग्राफ, आणि तो ट्रान्सलेट करतो, एआय तुमच्या दारामध्ये ऑलरेडी येऊन पोहोचला आहे. आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, एक रोबोटिक हँड अतिशय प्रिसाइजली तुमची सर्जरी त्या ठिकाणी करतो, एआय तुमच्या दारात ऑलरेडी येऊन. हे सगळं एआय. तुम्ही कुठल्याही सिस्टममध्ये, कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जा, कुठेही जा, एक चॅटबोट त्या ठिकाणी दिलेला असतो. तुम्ही त्याला प्रश्न विचारता, तो त्याची उत्तर देतो. हे सुद्धा एआय ऑलरेडी तुमच्या दारामध्ये येऊन पोहोचलेलं आहे. तुम्ही कुठल्याही बँकेचं ॲप ओपन करा, एआय शिवाय कुठलंही ॲप आज आपल्या आजूबाजूला वापरत नाही. तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये गेला, प्रिसिजन फार्मिंगच्या माध्यमातून एआय तुमच्या माझ्या दारापर्यंत, तुमच्या माझ्या शेतापर्यंत त्या ठिकाणी ऑलरेडी येऊन पोहोचलं आहे. मला असं वाटतं का आता त्याने तुमच्यापर्यंत येण्याची गरज नाही, ऑलरेडी त्याने तुम्हाला विळखा घातलेला आहे. ते तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्यावेळी आपण कुठलीही ऑनलाईन सिस्टम वापरतो, एआय तुमच्यापर्यंत ऑलरेडी येऊन पोहोचलं आहे. मला असं वाटतं याची सगळ्यात सुरुवाती आपल्याला प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. आज या दिवसभराच्या कार्यशाळेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे ॲग्रिकल्चर असेल, रुरल डेव्हलपमेंट असेल, हेल्थकेअर असेल, फिल्म मेकिंग असेल, किंवा प्रॉफिटेबल स्टार्टअपच्या माध्यमातून एआयचा कसा वापर होईल, अशा वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांची व्याख्यानं त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. आणि मला असं वाटतं हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्याला आज काय एआयच्या माध्यमातून गोष्टी ह्या क्षेत्रामध्ये घडत आहेत आणि भविष्यामध्ये
हे AIचं जग आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे हे त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना लक्षात येण्यासाठी ही कार्यशाळा, ही वर्कशॉप, ही समिट निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे. माणसाच्या सुपीक मेंदूतून जन्माला आलेली ही जी AIची संकल्पना आहे ही आज मानवी मेंदूशी, साक्षात मानवी मेंदूशी त्या ठिकाणी स्पर्धा करते. म्हणजे असं म्हटलं जातं का AI ही मानवी मेंदूला, ह्युमन ब्रेनला इमिटेट करते. म्हणजे जसा मानवाचा मेंदू विचार करतो तशी ही AIची सिस्टम विचार करते. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, मी सुरुवातीला आपल्याला सगळ्यांनाच विनंती करेल, म्हणजे प्रत्येक माणसाने AIची बेसिक कॉन्सेप्ट काय ही समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यातले फायदे काय, त्याच्यातले तोटे काय हे समजून घेण्याची गरज आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी AIचं एखादं मॉडेल, एखादी सिस्टम ज्यावेळी तयार होते ती प्रचंड डेटाच्या आधारे तयार होते. म्हणजे त्या मॉडेलसाठी आपल्याला, आता हे थोडेसे टेक्निकल वर्ड्स आहेत, माझ्यापेक्षा लोक चांगले सांगतील, लार्ज लँग्वेज मॉडेल्स आपण याच्यासाठी वापरतो, मशीन लर्निंग आपण याच्यासाठी वापरतो, डीप टेक आपण याच्यासाठी वापरतो. तर मला असं वाटतं का प्रचंड प्रमाणामध्ये डेटा ह्या सिस्टम्सला फीड केला जातो. खूप मॅसिव्ह ट्रेनिंग या सिस्टम्सला AIच्या त्या ठिकाणी दिलं जातं. याच्यावर खूप साऱ्या ट्रायल्स होतात. म्हणजे एखादी AI सिस्टम ज्यावेळी डेव्हलप होते त्यावेळी आपण विचार करू शकत नाही इतका प्रचंड डेटा तिला फीड केला जातो. हजारो जर्नल्स असतील, हजारो पुस्तकं असतील, हजारो लाखोच्या संख्येने रेफरन्सेस असतील, त्याला फीड केले जातात. आणि मग ही सगळी माहिती ही सिस्टम स्वतःमध्ये साठवते. आणि ज्यावेळी तुम्ही एखादा प्रश्न विचारता त्याचं ॲनालिसिस करून तुमच्या मेंदूचा अभ्यास करून तुम्हाला काय अपेक्षित आहे अशा पद्धतीची उत्तरं तयार करून ही सिस्टम त्या ठिकाणी तुम्हाला देत असते. आणि आज आपल्या आजूबाजूला आपण बघितलं असेल, ChatGPT आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गुगल जेमिनाय आता आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, क्लॉड आता आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, किंवा लामासारखी सिस्टम. त्यांनी उपस्थिती लाभली आणि आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब अतिशय व्यस्त शेड्यूलमध्ये तेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मी नितीन मुतमले फाउंडेशनच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच जे आपल्याला मार्गदर्शन करून गेले जिल्हा परिषदचे CO आनंदजी भंडारी साहेब, त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच भारतीय जनता पार्टीचे दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, भानुदासजी बेरड सर आणि अभय तात्या या दोघांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच उपस्थितीत आम्हाला दुपारी ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे त्या सर्व सेशन ज्यांचे आहे त्यांचे या ठिकाणी मी आल्याबद्दल आभार मानतो. आणि हा उद्घाटनपर कार्यक्रम या ठिकाणी थोड्यासाठी संपन्न झालेला आहे. आणि अगदी वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.